श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज सकाळी सकाळी या जास्वंदाच्या फुलांनी छान अशी सुंदर सकाळ झाली आणि ब्लॉग सुरू करूया. तर ताई दादा तुमचं स्वागत आहे माझ्या अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये, की जेणेकरून मी तुम्हाला स्वामी सेवा करण्यास प्रवृत्त करेन, की आपले स्वामी घराघरात पोचले पाहिजे. हेच आपले एकमेव ध्येय आहे. खूप सारे त्यांचे प्रश्न असतात आणि खूप साऱ्या गोष्टी असतात, की प्रत्येक महिलाजवळच आपलं दुःख सांगू शकते असं मी म्हटल्या जाते. कारण पुरुषाजवळ पण सांगता येतं, पण कारण सगळेच समजून घेतात असं नाही आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या मनात अशा घर करून जातात, की कोणाला सांगू आणि कोणाला नको, सांगितलं तर काय होईल किंवा नाही सांगितलं तर काय होईल, अशा अनेक प्रश्न आहे आपल्या घरातले, जे आपण फक्त आपल्या मनात त्या गुंतून राहतात आणि तो गुंत सोडायला मात्र आपल्याला खूप काही असं सहन करावं लागतं. आणि आता तुम्हाला सांगते, लोकांमध्ये संयम आणि ॲडजस्टमेंट हे कुठेच राहिलं नाही. कुठेतरी तुम्हाला दिसते का कोणीतरी संयम आणि संयमाने घेतलेला आहे? नाही, त्याला ते लगेच हवं. आणि कुठेतरी कोणीतरी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे का? ॲडजस्टमेंट म्हणजे आपल्याच माणसाची ॲडजस्टमेंट. कोणाला सासू सहन होत नाही, कोणाला आई सहन होत नाही, कोणाला मुलगी सहन होत नाही. प्रत्येक वेळी आई वडीलच बरोबर असतात असंही नाही. प्रत्येक वेळा मुलांचं पण मन जपणं हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतं. आणि प्रत्येक मुलांना पण आपल्या आईवडिलांचं मन जपणं, आणि आपण मन जपण्यात इतका वेळ जातो, की आपण कदाचित एकमेकांना समजून घेतो की नाही, हा पण एक प्रश्न आहे. जसं उदाहरणार्थ, मुलांना ते हवं असतं, पण त्या आईवडिलांना असं वाटते की ते मुलांसाठी योग्य आहे किंवा नाही, तर ते त्या गोष्टीला त्या अडथळा घालतात. पण मुलांना असं वाटते की ती गोष्ट योग्य आहे, पण त्याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो, चांगला परिणाम पण होऊ शकतो. तर त्यामुळे ज्या समोरच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप आपल्या मनात दडलेल्या आहे. आता बघा, सेवा करताना प्रत्येक, जसं आपण घर स्वच्छ ठेवतो, तसंच आपण रोज आंघोळ करतो, रोज जेवण करतो, रोज छान तयारी करतो, आपण स्वतःला कपडे घालतो. पण आपण या गोष्टी करत नाही. म्हणजेच उदाहरणार्थ, देवघर स्वच्छ ठेवणे, छान नवीन आसन टाकणे, देवांना स्वच्छ धुवून टाकणे, पुसून टाकणे, चंदन लावणे, अत्तर लावणे, फूल अर्पण करणे, छान दिवा लावणे, सर्वात मोठी ताकद नामजप करणे. जर धावपळीमध्ये होत नसेल तर 108 वेळा नामजप करणे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि आता संकट मी जर सांगितले ना, प्रत्येकाकडे संकटांची अशी थप्पी बसलेली आहे की काय करावं. आता तुम्हाला सांगते, स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीनुसार जेव्हा जेव्हा आयुष्यात मोठे संकट किंवा कठीण काळ येतो, तेव्हा संयम आणि भक्तीने वाढवणे गरजेचे आहे. आता संकट येतो, कोणी कोणाला समजून घेत नाही, तर तुम्ही त्या गोष्टीकडे कोणावर डिपेंड राहू नका, कोणाकडे अपेक्षा ठेवू नका की कोणी मला समजून घेत नाही. तुम्ही तुमच्या सेवेवर विश्वास ठेवा, तुमच्या भक्तीवर विश्वास ठेवा. संकट आल्यावर काय करावे याच्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगते. मनाची तयारी आणि संयम. स्वामी नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवणे. तसेच तारक मंत्र म्हणणे, 11 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा. तारक मंत्र हा रोज म्हणा. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. तसेच नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की अशक्य गोष्ट होतील शक्य, आणि सूत्र पण हलवल्या जातील. तुम्हाला सांगते, हे जे मी जास्वंदाची लाल फुलं लाल आसनावर ठेवले, जर मी येलो कलरच्या किंवा ग्रीन कलरच्या ठेवल्या असतात, म्हणजे असे कलर कॉम्बिनेशनमध्ये ठेवा. तुम्ही भक्तीमध्ये काय सुधारणा करू शकता, किंवा आसन कुठल्या कलरचं ठेवायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जपत राहा. वाईट विचार येणार नाही. कोणाची निंदा करण्यापेक्षा भक्तीमध्ये काय नवीन करू शकते मी, किंवा काय ग्रंथ वाचू शकते, किंवा काय पारायण करू शकते, या गोष्टीकडे लक्ष ठेवा. स्वामी चरित्राचे अध्ययनाचे पाठन करा. रोज 1 अध्याय किंवा 3 अध्याय जरी वाचले ना, वेळ नसेल तर 1 अध्याय वाचा रोज.
किंवा 3 अध्याय वाचणं सुरू करा. त्यांच्यासमोर फोटोसमोर सकाळी धूप, दीप आणि रांगोळी ह्यासुद्धा गोष्टी काढणं सुरू करा. कर्म चांगले करत राहा. हे कर्मावरही तितके आहे. जर तुमची भक्ती दिसत नसेल ना, तर स्वामीला तुमचे कर्म दिसले पाहिजे. कर्म बोलतात ना, मेल्यावर तुमच्याजवळ पैसा, पाणी हे काही येणार नाही. हे कटू सत्य आहे, परंतु माणूस हे लक्षात घेणार नाही. पण तुमच्यासोबत तुमचे चांगले कर्म येईल हे नक्की लक्षात घ्या. आणि कर्मावर विश्वास ठेवा. शक्य असल्यास गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. कुठली तुम्हाला शक्य होत असेल तिथली मदत करा. स्वामींनी आपल्याला कसं वागावं, आपलं चरित्र कसं ठेवावं, आपलं चरित्र पावन ठेवायचं, सत्य ठेवायचं आणि खूप वाईट गोष्टीमध्ये जाऊ नका. म्हणजे खूप असे लोक आहे की याच्याशी संबंध ठेवतात, त्यांच्याशी संबंध नाही. त्याने तुमचं शरीर दूषित होईल. तुमचं मन, आचरण, चरित्र पावन होणार नाही. म्हणून तुम्ही हे पावन करण्यात ब्रह्मचर्य पाळा. ब्रह्मचर्य पाळल्याने तुम्हाला या गोष्टीची खूप चांगला अनुभव येईल. मी तुम्हाला सांगते. धूप लावल्याने काय होतं? आपला धूप लावल्याने आपल्या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्या सकारात्मक गोष्टीवर पडते. म्हणजेच ती नकारात्मक ऊर्जा आपली कुठेतरी हरवली जाते. दीप लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मनामध्ये जो प्रकाश पडतो, दीप लावल्याने जसं लाईट गेली आणि एक ज्योत लावली, दिव्याची घरात प्रकाश पडतो, तसंच भक्तीसमोर जर आपण दीप आणि धूप लावला तर आपल्या मनामध्ये पावित्र्याचा प्रकाश पडतो, हे लक्षात ठेवा. आणि तसंच सतत वाचन करा. कुठलेही ग्रंथाचे वाचन करा. कुठली स्वामी सेवेच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आजकाल लोक ग्रुपमध्ये जॉईन होत नाही. काय हे सगळं फोटो जास्त होते, हँग होते. नाही, यामध्ये पण तुम्हाला काहीतरी शिकवण मिळते. यामध्ये पण तुम्हाला काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळते. यामध्ये पण तुमच्या आयुष्यामध्ये काही सुधारणा होतात. त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. वाचना गुरुवारी आणि स्वामी सेवेला म्हणजे गुरुवारी नित्यनेमाने तुम्हाला जवळपास मठात, केंद्रात जायला लागा. तसेच तुम्हाला नामजप हे तर सतत ठेवा. जर तुम्ही नामजप सतत करत राहिले ना, तर तुमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा श्री हरी विठ्ठलन, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण रामकृष्ण हरी असे नाम असे तुमचे सतत अंतःकरणातून येत राहतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे जरी तुम्ही नामजप केला ना, तुम्हाला इतका धीर, संकट कर्मगतीचा भाग असतो. एक लक्षात ठेवा, आपल्या कर्मगतीचा भाग हा संकटामुळे येतो आणि संकट टाळण्यासाठी मात्र आपल्याला स्वामीचा आसरा घ्यावा लागला. एक अजून गोष्ट सांगते, कुलदेवी तुम्हाला माहीत असेल, पूर्वजनाचा आशीर्वादच म्हणजे आपली कुलदेवी आहे. कुलदेवीचा आशीर्वाद हा सर्वप्रथम असतो. श्री स्वामी. व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. स्वामी सेवेला लोकांना प्रवृत्त करा. जितकं शेअर करत ते पण आपली एक स्वामी सेवेतच मोडलं जातं. श्री स्वामी समर्थ. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.